टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। 11 एप्रिल अर्थात राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती दिन। त्याच अनुषंगाने राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनानिमित्त गत अनेक वर्षांची परंपरा अखंडित राखत माळी सेवा समाज संस्था अंबरनाथ यांच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी रोटरी क्लब वडवली अंबरनाथ पूर्व येथे भव्य दिव्य अशा महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्सवानिमित्त क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, रॅली तसेच विविध पुरस्कार तथा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन तसेच प्रामुख्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या तत्कालीन समाज व्यवस्थेविरोधात परखड धाडसी बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्या व्याख्यानमालेच्या माध्यमातून सादर करणारे सुप्रसिद्ध नामांकित व्याख्याते अमर शांताई अर्जुन हजारे यांच्या व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी 6 ते 10 या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते। माळी समाज सेवा संस्था अंबरनाथ अध्यक्षा प्रतिभाताई महाजन तसेच उपाध्यक्ष रमेश रासकर, कार्याध्यक्ष मधुकर महाजन, खजिनदार दामोदर देवरे, सल्लागार केतन माळी, संजय महाजन, सचिव शिवाजी बनकर, सदस्य राहुल माळी, वसंत महाजन तसेच उत्सव समिती अध्यक्ष शांताराम महाजन तथा अध्यक्षा स्वाती लक्ष्मण महाजन अशा व संपूर्ण कार्यकारिणी समिती यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या उत्सव सोहळ्याअंतर्गत सायंकाळी 4 ते 6 या कालावधी अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महालक्ष्मी नगर ते रोटरी क्लब अंबरनाथ अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच सदर मिरवणुकी अंतर्गत लहान मुलांच्या माध्यमातून साकारण्यात आलेले महात्मा फुले तसेच सावित्रीबाई फुले तथा उत्सव समिती महिला तथा पुरुष पदाधिकाऱ्यांच्या पिवळ्या रंगाचे उपरणे परिधान केलेल्या परंपरागत वेशभूषेसह नृत्य कलेच्या आविष्काराअंतर्गत साजरा करण्यात आलेला आनंदोत्सव जागोजागी चौकात सदर मिरवणुकीचे होणारे जल्लोषात स्वागत, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाचा जयघोष अशा व इतर अनेक महत्वपूर्ण बाबींचा अंतर्भाव हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले। तसेच रोटरी क्लब येथे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रावीण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सन 2024-25 मध्ये ज्या घरात मुली जन्माला आल्या आहेत अशा प्रत्येक कुटुंबातील मातेचा कन्यारत्न पुरस्काराने सन्मान तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे देखील आयोजन तसेच प्रामुख्याने सदर उत्सव सोहळ्यानिमित्त महात्मा ज्योतिराव फुले तसेच सावित्रीबाई फुले साकारणाऱ्या चिमुकल्यांच्या सन्मान सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांनी आवर्जून उपस्थिती लावत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले। हात वर करून सदर महात्मा ज्योतिराव फुले उत्सव समिती सोहळ्याला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केणीकर तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, महिला जिल्हा संघटक अंजलीताई राऊत, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक ऍडव्होकेट स्वप्नील बागुल, ऍडव्होकेट सागर बागुल, अंबरनाथ डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर गणेश राठोड, गोल्डमॅन शांतीलाल माळी तसेच सामाजिक कार्यकर्ते तथा शिवराय फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान अंबरनाथ अध्यक्ष प्रवीण गोसावी, अंबरनाथ मधील सुप्रसिद्ध उद्योजक शिवाजी आहेर, उत्सव समिती अध्यक्ष शांताराम महाजन, उत्सव समिती अध्यक्षा स्वाती महाजन, राष्ट्र निर्माण अभियानाच्या अनिता कांबळे, मनसेचे शहर सचिव अविनाश सुरशे, प्राध्यापक सुरेश सोनवणे, प्राध्यापक प्रकाश माळी, ज्येष्ठ नागरिक गोरखनाथ माळी, शिवसेना उभाटा शहराध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पगारे, उपजिल्हा प्रमुख अनिल भोईर, उपशहर संघटक कविता राजगुरू, माळी समाज सेवा संस्था अंबरनाथ अध्यक्षा प्रतिभाताई महाजन, विशेष निमंत्रित व्याख्याते अमर हजारे आदी मान्यवर
तसेच माळी समाजातील अनेक बंधू तथा भगिनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना मानणारा वैचारिक समाजरूपी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माळी समाज सेवा संस्था अंबरनाथच्या पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमदार डॉक्टर बालाजी किणीकर तसेच शिवसेना उबाटा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे तसेच महिला जिल्हा संघटना अशा इतर अनेक मान्यवरांचा शाल तसेच पुष्पगुच्छ तथा महात्मा ज्योतिराव फुले यांचे संघर्षमय जीवन प्रवास दर्शवणारे पुस्तक भेट देत मान्यवरांचा यथेच्छ सन्मान करण्यात आला। धन्यवाद सर। यानंतर मी सन्माननीय धनंजय भारत भूमीच्या पवित्र मातीतून जन्माला आलेल्या सकल महामानवांना महापुरुषांना अभिवादन करत असताना खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त व्हावा यासाठी ज्या चळवळी आणि आंदोलन उभा राहिली त्या विविध आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहत असताना जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी ज्या तथागत गौतम बुद्धाने या ठिकाणी जन्म घेतला, याच ठिकाणी सम्राट अशोकाने आपल्या जिद्दीनं राज्य निर्माण केलं। याच मातीमध्ये संत चळवळीनं लोकार्थ परिश्रमाचा आणि आपल्या सेवेतून परमार्थ जीवनाचा तुमच्या माझ्या जीवनामध्ये पाया घातला। खऱ्या अर्थानं सुफी संतांचा एकीकडे कालखंड चालू असताना दुसरीकडे मात्र वारकरी संत समोर येतात आणि तुमच्या माझ्या मनामध्ये अध्यात्म जीवनाचा शांतीचा एक मार्ग ते त्यांच्या जीवनातून देत असतात। पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या रूपाने अनेक आक्रमणे परकीय आक्रमणे या भारत भूमीवरती आले। ज्या आक्रमणामध्ये आपण पाहत असताना अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या प्रांतामध्ये 1192 साली या ठिकाणी आला। तिथला राजा रामदेवराय आणि त्याचा मुलगा शंकर देवराय हे दोघा पिता पुत्रांनी खऱ्या अर्थाने एक संघर्षाची शिकस्त केली आणि 1218 मराठी साम्राज्याचा अस्त झाला। त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर 1645 पर्यंत गुलामीची सगळी लक्तरे या मराठी मातीने हवी तितकी सहन केली।
खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आणि तुमच्या माझ्या भूमीला स्वराज्याच्या रूपाने पहिलं सुंदर असं देखणं स्वराज्य दिलं. त्यांच्या पोटी जन्माला येऊन छत्रपती संभाजी महाराजानं हे स्वराज्य राखलं. मला हा कालखंड तुमच्या समोर नमूद करत असताना काही गोष्टी आवर्जून तुमच्या लक्षात आणून द्यायच्या. त्यासाठी आपण साधारण 1000 वर्षापूर्वीपासूनच बोलतोय आपल्या लक्षात असलं पाहिजे. म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या घरातील कर्तबगार 12 पुरुषांच्या मृत्यूनंतर कमरेला सेला खाऊन तलवार उपसून ज्या मातीनं पूर्वेकडे जात जात खऱ्या अर्थाने या राष्ट्राला पालनक्रांत केलं अशी अहिल्यादेवी होळकर याच मातीची राणी झाली. अज्ञानाच्या कलीला पाताळात गाडून ज्या महापुरुषानं आणि ज्या महामातेनं क्रांतीचं सामाजिक क्रांतीचं पहिलं पाऊल पहिला बंड या भारत मातेच्या भूमीमध्ये ज्यांनी रोवला आणि समतेचे नायक झाले असे क्रांतिपुरुष युगपुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले ज्या मातेनं स्वतःवर शेण गोटे दगड गोटे झेलून तुमच्या माझ्या आयुष्याला या गुलामीचे पहाट करून स्वातंत्र्य बहाल केलं अशी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. आणि खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थी या ठिकाणी आज बसलेत. हे सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव होत असताना एक विद्यार्थिनी या शाळेमध्ये कशी आली जर हा इतिहास आपण पाहिला असेल तर स्वराज्यामध्ये सटवाजी मांगापासून तर महात्मा फुलेंच्या लहुजी वस्ताद साळवे पर्यंत हा इतिहास शोधत असताना आमची मुक्ता साळवे पोत्यातून महात्मा फुलेंच्या शाळेत पोहोचली आणि सभाण्यातून शाळेत सोडली. खाली बघितलं तात्यासाहेब विचारते झाले अवस्थात काय आणलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं जरा सोडा. पोतं सोडलं आणि समोर बघितलं तर मुक्ता साळवे पहिल्यांदा शाळेत आली होती. हा देश स्वतंत्र होतोय एकीकडे हा राष्ट्र स्वातंत्र्य होतोय आणि 1000 वर्षाच्या गुलामीची सगळी शक्यता नाकारली गेली आहे. ब्रिटिशांनी भारत सोडलाय आणि अशा वेळी एका शाहिराने डफावरती थाप मारली आणि तो शाहीर बोलता झाला की आजादी झूठी है देश की जनता भूकी है. नंग्या भुंग्यांच्या देशामध्ये शाहिरानं चौकात उभा राहावा आणि गरीब आणि विस्थापितांची भाषा बोलावी. तेही स्वातंत्र्याच्या तिरंग्या समोर अशा शाहीर अण्णाभाऊ साठे हा यांचा देश आहे. आणि या समग्र चळवळीला एका संविधानाच्या रूपानं समतेच्या रूपानं समतेने ममतेने आणि मानवतेने एकत्र गुंफून खऱ्या अर्थानं याच देशाला संविधान बहाल करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याही पुढे जाऊन संत चळवळीचा पाया या मराठी मातीमध्ये खऱ्या अर्थानं गावागावात घेऊन जात स्वच्छतेचा मंत्र देणारे संत गाडगे बाबा आणि ऐसेची झाले अर्थव्यवस्थेचे हिस्सेदार सर्वची तयाचे काही राहिले मानाचे बाकी मेले भुकेने हे सांगण्याचं काम आमच्या संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून केलं. अशा सकळ मांदियाळीला आपण अभिवादन करत असताना माझ्या डोक्याला धाडीला जेवढे केस आहेत तेवढे बहुजनांची मुलं या मातीत मी घडवल्याशिवाय राहणार नाही असे सत्यशोधक चळवळीचे सदस्य कर्मवीर भाऊराव पाटील अशा सकल महामानवांना महापुरुषांना संतांना मी आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये व्याख्याता अमर खानसाई अर्जुन हजारे विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी माळी समाज सेवा संस्था अंबरनाथ अंतर्गत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले महोत्सव समितीनं आज हा 158वा जयंती महोत्सव या ठिकाणी होतोय. या जयंती उत्सवाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर या मंडळाच्या अतिशय प्रतिभा संपन्न अध्यक्षा आपल्या प्रतिभाताई महाजन त्यासोबतच रमेशजी रासकर असतील शिवाजी बनकर साहेब असतील जे आमच्या संपर्कात असतात मधुकर भाऊ महाजन ज्यांच्यामुळे मला इथे देवरे साहेब असतील संजयजी महाजन असतील राहुलजी माळे असतील वसंतजी महाजन असतील केतनजी माळे असतील तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष आमचे शांताराम त्र्यंबकजी महाजन असतील असे सगळेच मान्यवर मंडळी या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण आपण इतका देखणा सोहळा हा अंबरनाथ वासियांना आणि महाराष्ट्रातील सगळ्याच मंडळांना एक आदर्शवत सोहळा हे सगळे उपकार हे परोपकार जर कोणी केले असेल तर त्या मातेचे नाव सावित्रीबाई फुले आहे.
तिनं सेन दगड गोटे हे सगळे सहन केले आणि आमच्या आयुष्यात हे वैभव दिलं. मित्रांनो, हा जयंतीचा उत्सव आहे की आपण हा मंच जर पाहिला, त्या उत्सव समितीच्या अध्यक्ष एक महिला आहेत, या मंडळाच्या अध्यक्ष एक महिला आहेत. हे सगळं करत असताना आपण मंचावर अनेक महिला आणून बसवल्या. याचाच अर्थ असा की इथून पुढच्या जगामध्ये कोणताही कार्यक्रम असेल आणि कोणतंही शासन किंवा प्रशासन असेल, आता तुम्ही महिलांशिवाय पुढे जाऊ शकत नाही ही याची खात्री देणारा हा मंच आहे. आपल्याला जे करायचं ना ते निर्मळ अंतःकरणाने असावं लागतं. अरे कृष्णवर्णियांच्या जीवनात कुठे साऊथ आफ्रिका कुठे आहे, निग्रो कुठे आहे, अमेरिकातील कृष्णवर्णियांचा सगळा जो लढा आहे तो कुठे आहे, आणि त्याच्यासाठी आमचा समर्पित वृत्तीला महात्मा ज्योतिराव फुले पुण्यातून लिहितात. किती मोठी क्षमता आणि ताकद आहे. आणि असा नेल्सन मंडेला म्हणतो की या जगात अनेक महात्मा असतील, परंतु त्या सगळ्या महात्मांमधून जर कोणता महात्मा निवडायचा असेल तर त्यासाठी एकच नाव या राष्ट्रामध्ये आहे आणि ते नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले. हे दोन संदर्भ महात्मा असण्यामागे आणि महात्माचं महात्म्य जपण्यासाठी पुरेशा आहेत असं मला वाटतं, असावं लागतं. पण तुम्ही म्हणाल की कर्तृत्ववान माणसाचे होतात हे आपल्याला मान्य करावं लागतं. का करावं लागतं? जर जातीनं कोणी श्रेष्ठ असतं, जातीनं कोणी श्रेष्ठ असतं तर जातीत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे जयंती उत्सव आणि पुण्यस्मरण झाले असते. मग हा गुणगौरव व्हावा वाटत असेल तर उमऱ्याच्या बाहेरच आयुष्य जगावं लागतं. एका वक्त्यानं सहज सांगितलं होतं की बाबा, तो बोलता बोलता म्हणाला, मी भारताचं भ्रमण केलं, मी या जगाचं भ्रमण केलं, मी देशभर फिरलो, अनेक जगातील देश पाहिले, पण हे पाहत असताना मला फार आनंद वाटला. त्याचा मित्र त्याला विचारू लागला, अरे बाबा तू भ्रमण केलं इथपर्यंत ठीक आहे, परंतु मला सांग, या भारतात, या जगात, या देशात, या राष्ट्रात फिरत असताना सगळ्यात अवघड आणि अवघड घाट कोणता होता? तो म्हटला, सगळ्यात अवघड घाट कोणता असेल तर तो घराचा उंबरा होता. ज्याला उंबरा ओलांडता आला त्याला देश स्वातंत्र्यात करता येत असतो. म्हणून स्वतःला, आता हा उंबरा कोणता आहे? हा उंबरा कोणता आहे लक्षात? हा उंबरा आहे स्वतःच्या संकोचित वृत्तीचा. हा उंबरा आहे स्वार्थी मनोभावनेचा. हा उंबरा आहे आपल्या मोहाचा, लोभाचा. मी, माझं आणि माझा स्वार्थ हा एकदा संपला, तो ओलांडून माणसाला पुढे पाऊल टाकता आलं की अवघं विश्वची माझं घर वाटायला लागतं. आणि मग प्रत्येकाच्या काळजामध्ये अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानदीप लावू जगी असं म्हणण्याची भावना निर्माण होती. वेगाची भेदुरी काजळी हे सांगण्याची वृत्ती तयार होती. नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन दलित वस्तीतून फिरत 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 जात असताना माझ्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांना एका वस्तीत ज्ञाना नावाचं पोरग दिसलं, चुनचुनीत आहे. कटाक्ष टाकला, पाहिलं, अरे या मुलानं जर शाळेत जायचं ठरवलं तर ही पोरग कुठे निघून जाईल. लक्षात आलं की ज्ञाना शाळेत गेला पाहिजे. मिचल साहेबांशी ओळख असताना महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक ठरवलंय, मिचल साहेबांकडे गेलेत आणि साहेब या दलित वस्तीतील आमच्या ज्ञानाला तुमच्या शाळेत घेतलं पाहिजे असा आग्रह केला. आग्रह केल्याच्या नंतर मिचल साहेबांनी लगेच परवानगी दिली. ज्ञानाला सोबत घेतला आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले शाळेच्या दिशेने निघालेत. शाळेच्या जवळ आले, शाळेत पोहोचले आणि पोहोचल्याच्या नंतर गुरुजींच्या ताब्यात या ज्ञानाला दिलं गेलं. ज्ञानाला दिल्याच्या नंतर ज्ञाना आत गेला, तसा सगळा वर्ग उठून उभा राहिला. ज्ञाना आत येणार असेल तर मी वर्गात बसणार नाही. पहा, सर्वांगाचे कान करून ऐका मित्रांनो, ही लढाई कोणती आहे? महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी काळीज चाललंय. महात्मा फुलेंच्या बाबतीत बोलत असताना महात्मा फुले ही अशी समय आहे की जिची वातही तोच आहे आणि जिचं तेलही तोच आहे. महात्मा फुल्यांनी त्या मिचल साहेबांना विनंती करून ज्ञानाला शाळेत पाठवलंय. ज्ञाना आज जातो, वर्ग उठून उभा राहतो. जर ज्ञानाला येणार असेल तर आम्ही शाळेत बसणार आहे. अरे कारण काय? ज्ञाना हा क्षुद्र जातीतला, दलित वस्तीतला, हा जर आत आला तर आमची शाळा वाटेल, आमचं बाकडं वाटेल. बरं एक काम करा, बाकड्यावर बसू देऊ नका, ज्ञाना खाली चटईवर बसेल. म्हणे तो चटईवर बसला तर त्या चटईचा बाट आमच्यापर्यंत येईल, तरीही जमणार नाही. म्हटले मग करायचं काय? ज्ञानाची शाळा पहिल्याच दिवशी संपली. ज्ञानाला शाळेतून बाहेर जावं लागलं. पहिला अयशस्वी प्रयोग हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी पाहिला. आणि ज्ञानासहित महात्मा फुले स्वतःला उद्विग्न अवस्थेत विचारू लागले, अरे ज्या सूर्याचा पहिला किरण माझ्या वंचिताच्या
विस्थापिताच्या वस्तीमध्ये पडतं. अरे हा सूर्य उगवतो ना, या सूर्याचं पहिलं कोवळं किरण आमच्या तोंडावरती पडतं. त्या सूर्याला कधीच वाटलं नाही की आम्हाला या लोकांचा बात होतोय. कधीच वाटलं नाही. ज्या नदी नाल्याचं ओढ्याचं पाणी आम्ही जनावरांच्या सोबत पितो, त्या नदीला कधी वाटलं नाही की दलितांच्या स्पर्शानं माझा बाट होतोय. ज्या वाऱ्याच्या झुळूक आमच्या शरीरावरून खेळून पुन्हा एकदा प्रस्थापिताच्या अंगावर जात असेल, त्या वाऱ्याला कधी वाटलं नाही की आम्हाला त्याचा बाट होतोय. मग या चटईला, या भूमीला, जर या सूर्याला, या उन्हाला, या वाऱ्याला, नदीला आणि आमच्यावरती सावली देणाऱ्या वृक्षाला, त्या वृक्षाच्या फळाला जर आमचा कधी बाट होत नसेल, तर माणसासारखं दिसणाऱ्या माणसाला माणसाचाच बाट व्हावा हा कोणता धर्म आहे हे सांगण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. महात्मा फुलेंचे पैलू आपण पाहत असताना मी मुद्दाम ज्ञाना अगोदर सांगितला, कारण इथे अनेक इतिहासाशी सुसंगत होत असताना इतिहासानं तुमच्यावर काय जबरी केली. त्याच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. कशासाठी? कशासाठी? काय गुन्हा केला होता? ज्ञानदादाच्या आई वडिलांचा जर गुन्हा नसेल तर देहांत प्रायश्चित्त का? धर्मपीठानं का हा गुन्हा केला? हे गुन्हा करणारे कोण? दुसरा प्रश्न, तुकोबारायांनी ज्या देहू गावामध्ये संत काय असतो हे दाखवून दिलं. काय तुकोबारायांचा जर आपण चरित्र पाहिलं तर ज्या तुकोबारायांनी कीर्तन सुरू केल्याच्या नंतर गावच्याच लोकांना गाढवावरून तुकोबारायांची दिंड काढली. तुकोबारायांना गाढवावर बसवलं, गाढवावर बसून घरापर्यंत आणलं. त्यांच्या पुढे कोण वाजवतय काय, दूषण काय देतय, शिव्या काय घालताय, त्यांच्यावरती ऊसाचा मारा चालू आहे. पाठ सोडून काढली. तुकोबाराया देहू गावामध्ये स्वतःच्या घरापर्यंत आले आणि गाढवावर आहे दिंड काढली आहे. अशा वेळी तुकोबाराया गाढवावर बसून आवलीला आवाज देतात, आवली जरा बाहेर ये, या सगळ्या लोकांना थंडगार माठातलं पाणी दे. म्हणे का हो, काय झालं? अगं मी तर गाढवावर बसून आहे, ही बिचारी उन्हात आणत चालतात, यांना पाणी दिलं पाहिजे. काय प्रेम आहे. मातृ हृदयाचे संत जगाला नेहमी मातेच्या नजरेने आणि मातृ हृदयानं प्रेम देतात. त्या तुकोबारायांना धर्मपीठानं बोलवलं. तुकोबारायांना धर्मपीठानं बोलवलं आणि तुकोबाराय तुम्ही कुणाच्या परवानगीनं शूद्रवाणीतून कीर्तन करता म्हणून त्यांच्यावर सुद्धा हल्ले झाले. आणि त्याच्यानंतर तिसरा हल्ला या देशात जर कोणावर झाला असेल तर तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांवर झाला. त्याकडे मी नंतर येतो, कारण हे दोन हल्ले तुम्ही आता चांगले लक्षात ठेवा. नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. संतांनी दिले ते अभंग आणि ज्योतिरावांनी दिले ते अखंड. अभंग भंग पावत नाहीत आणि अखंड खंड पावत नाहीत. त्याची आई सुशिक्षित, त्याच्या आईकडे चांगला संस्कार, त्याचं लेकरू सुसंस्कारित. आणि महात्मा फुल्यांनी ठरवलं आता स्त्रियांची शाळा आली पाहिजे. 1 जानेवारी 1848 सन लक्षात ठेवा. ज्या भिडेवाड्याच्या गोष्टीवरती आपण सगळं बोलत आहोत, खऱ्या अर्थानं 1 जानेवारी 1848 ला किंवा 15 जानेवारी 1848 ला. पण तुम्हाला आता अलीकडे 1851 सांगणारे काही महाभाग भेटतील. हे जे आहेत ना, हे रडके, हे पेरलेले आहेत. ह्यांना बुद्धिभेद करायचा आहे. ह्याच्या मागे एक षडयंत्र आहे. हे षडयंत्र आपण हलून पाडू. ह्यांना बोलू द्या, काळजी करू नका, कारण हे जिथं पोहोचलेले नाहीत. त्यांना स्क्रिप्ट लिहून आलेला आहे, तेवढंच ते बोलणार आहेत. बोलू दे त्यांना काही दिवस. त्यांच्यावर आपण इतिहासाचे पुरावे घेऊन बोलू, काळजी करू नका. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांनी खऱ्या अर्थानं नेटिव्ह वुमेन स्कूल नावाची संस्था स्थापन केली त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सोबत. आणि या देशातली पहिली मुलींची शाळा मी छाती ठोकून सांगतो, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. जर कुणाला काही संदेह असेल तर 1851 चे पुरावे वेगळे आहेत. ते 1851 चे जे पुरावे आहेत ते सगळे नंतर जी पहिली शाळा आली ती 1848 ला. त्या महामानवाची, आपले महात्मा ज्योतिबा फुले
त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या समाजाच्या वतीने आज या ठिकाणी भव्य दिव्य आपण सर्व अंबरनाथकर या ठिकाणी समाजाचे सर्व बंधू आणि भगिनी बसलेले आहेतच. सरांनी आताच सांगितलं, आचार्य सरांनी एवढं छान मार्गदर्शन केले की आम्ही आता काय सांगणार. म्हणजे एवढं त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव ऐकून होतं, पण मी समाजाच्या संस्थेच्या सर्व सदस्यांना, ताईंना पण आणि सर्वांना मी खरोखर आभार मानतो की एवढे चांगले वक्तव्य आपण अंबरनाथमध्ये आणलात. आणि आज सर्वांच्या समोर त्यांनी जे काही महात्मा ज्योतिबा फुलेंबद्दल जे सांगितलं, जे आपल्याला माहीत नसतं, कारण का आपण खूप अजून अज्ञान आहोत, वाचनामध्ये खूप कमी आहोत. आणि वाचन हे करणं आजचा आहे जी खरी जर क्रांती बघायची झाली आपल्या भारतामध्ये, तर एकमेव आपले महात्मा ज्योतिबा फुलेमुळे झालेली आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्यासारख्या महान हजारे सरांनी केलेलं आहे. असंच आपलं कार्य चालू राहो. आपल्या आता धावपळ असते, काय मारायच्या धमक्या असतात, त्यामुळे थोडस जरा मी मध्ये म्हणजे सांगायचं समजलं ना, तर ताईंना असं वाटत असेल की मी नाराज, असं काही नाहीये, मी नाराज बिराज काही नाहीये. मला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिले. मला आज 16 वर्ष मी आमदार आहे, म्हणजे मला विचार करा 4 टर्म मी आमदार आहे. म्हणजे माझ्यासारखा नशिबान माणूस, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन टाकलं आणि त्याच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. आणि आज मी खूप भाग्यवान आहे. ताईसारखी बहीण आहे. ताईंनी कधी मला फोन केला आणि कधी काम नाही झालं, कधी सांगायचं. ऍडमिशन सुद्धा ताईंच्या मुलांचं मी करून दिलेलं आहे कार्मेल. म्हणजे एवढं. आणि आता एक मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि खूप छान काम तुम्ही हातात घेतलाय. त्यासाठी 100% मी तुमच्या सोबत आहे, काळजी करायचं नाही. आणि मला तर असं वाटतंय माझं भाग्य असेल या पंचवार्षिक मध्ये आपण ते काम पूर्ण करू, 1 वर्षाच्या आत करावं असं माझी इच्छा आहे. किंवा मी पण स्वतः आता एक बांधून ठेवलेलं आहे की मला काय करायचं माझ्या मतदारसंघामध्ये, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. बघा आपल्या मतदारसंघात गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज झालं, आज 100 मुलं शिकतायत. आपल्याला MPSC UPSC भवन झालं, सर्व रस्ते आपले सिमेंट कॉन्क्रीट झालेले आहेत. त्याचप्रमाणे स्विमिंग पूल आलेला आहे. आपले SC समाज जे आहे असते त्याचे 100 मुलाची निवासी शाळा आली, बार्टी आली साहेब माझ्या मतदारसंघामध्ये. कालच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणकुरी पुतळ्याचं भव्य असं मोठं लोकार्पण सोहळा काल झाला. खूप कामं आहेत जे अंबरनाथमध्ये आता 258 कोटीची जो वाढीव पाणी पुरवठा जे आहे अमृत टप्पा 2 त्याचं काम चालू आहे. म्हणजे एवढे मोठे काम आहे, 1 वर्षात आपल्याला पाणी पाहिजे तेवढे मिळणार आहे. म्हणजे एवढं आपलं काम सगळीकडे चालू आहे. तरीही एक काम मी ठरवलेलं आहे. त्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीमध्ये ताईंचा आणि आपल्या समाजाचा एक मोठा छान उपक्रम आहे. तो उपक्रम व्हावा आणि ते होणार. म्हणजे मला तर सांगायचं तात्पर्य असं आहे की समाज कल्याणच्या नावावरती 5 एकर जमीन झालेली आहे. तर आपण सर्वांनीच, मी सगळ्यांना रिक्वेस्ट, मी पण करेन रिक्वेस्ट, तुम्ही पण चला माझ्याबरोबर. आपण समाज कल्याण सेक्रेटरीला मंत्री महोदयाकडे जाऊ आणि मुख्यमंत्री साहेब तर आपलेच आहेत, उपमुख्यमंत्री आपलेच आहेत. त्यामुळे कुठेही कमी पडणार नाही. फक्त आपल्याला व्यवस्थित समजावून सांगणं आणि तो पदरात पाडून घेणं ही आपली स्किल पाहिजे. काय म्हणजे आपल्याला समजावता आलं पाहिजे व्यवस्थित आणि ते समजावून घेऊन आपण आपल्याला ते आपल्या पदरात पाडून घेऊया. आणि नक्कीच मला वाटतं येणाऱ्या 1 वर्षामध्ये 2 वर्षामध्ये आपलं जे काही स्वप्न आहे संस्थेचं ते आमचंच आहे, समाजाचं आहे, लोकोपयोगी आहे. आणि खऱ्या अर्थाने जर जसं मी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणकुटी पुतळ्याचं अनावरण झालं, ते आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं पण आपण पुतळा आपण बसवतोय नगरपालिकेच्या समोर, त्याचंही आपलं आता टेंडर निघते. तसंच महात्मा ज्योतिबा फुले हिचं पण काहीतरी आपण जेणेकरून म्हणजे आमच्या आयुष्याला पण पूर्ण म्हणतात पूर्ण आणि एक 20 वर्ष आमदार होण्याचं पण कार्य पूर्ण होऊन जाईल असं मला असं वाटतंय. त्यामुळे माझं प्रायोरिटी ह्या कामावरती नक्कीच असेल. काही प्रॉब्लेम नाही. आपण सगळेजण एक आहोत आणि आपणाला हे कार्य करायचंय. आणि आज जसे आले हजारे साहेब तसंच अजूनही आपले काही समाज आहे
त्या समाजांना पण बाहेर काढून आपल्याला याच्यापेक्षा डबल कसे लोक जमा होतील याच्याकडे पण लक्ष देऊन आपल्याला त्याच्यापर्यंत आपले विचार घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. कारण का सर्व आमच्यासारखे त्यांनी सांगितलं की बाबा आमदारांना वेगवेगळे हे असतात, पण साहेब आम्ही सर्वसामान्य आहोत, सर्वसामान्याचे आमदार आहोत, त्यामुळे आम्हाला तसं काही नाहीये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ताई काही असं म्हणू नका, कुठे कमी तिथं आम्ही, त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे, तन मन धन सगळ्या गोष्टी. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे ज्योतिबा फुले म्हणजे हा विचार आहे. महात्मा फुलेंनी समाजासाठी काय केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यातल्या त्यात ते आपल्या समाजाचे आहेत, हा विशेष अभिमान आपल्या सगळ्यांना बहुजनांना आहे आणि तो असणार आहे. मी नेहमी म्हणतो की माझ्या विद्यार्थी दशेपासून मी चळवळीत काम केलेला माणूस आहे. डॉक्टर प्रोफेशन असेल किंवा आणखी काही गोष्टी असतील, समाजातून ज्या ज्या गोष्टी मला मिळाल्या असतील, माझ्या कुटुंबियाला मिळाल्या असतील, त्याचं सर्व श्रेय या महान महामानवाचं आहे. त्यात महात्मा ज्योतिबा फुले यांचा मी म्हणेल नंबर 1 लागतो. त्यात आपण आदर्श मानतो शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सावित्रीबाई फुले असतील. त्यात सगळ्यांमध्ये उच्च स्थान माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, लाईफमध्ये मी महात्मा ज्योतिबा फुले यांना देतो. आपण अशा महापुरुषांना एका समाजाशी किंवा एखाद्या प्रांताशी संकुचित करून ठेवू शकत नाही. त्यांचं कार्य खूप अफाट आणि महान आहे आणि त्यांची शिकवण आपण नेहमी सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्या ठिकाणी जे प्रमुख वक्ते या ठिकाणी उपस्थित आहेत ते ज्योतिबांच्या लाईफबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल आपल्याला या ठिकाणी व्याख्यान देणारच आहे. परंतु एक बहुजन समाजातला शिकलेला व्यक्ती म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेन. या ठिकाणी खूप बरं वाटलं की आपण त्या सगळ्या मुला मुलींचा की ज्यांनी विशेष त्यांच्या फील्डमध्ये प्रावीण्य दाखवले त्यांचा सन्मान करतोय, त्यांना प्रोत्साहित करतोय. हे आपण नेहमी केलंच पाहिजे. परंतु मित्रांनो, याच्या पलीकडे जाऊन आपण काही गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. कारण आता जमाना हा खूप स्पर्धा असल्याचा जमाना आहे. कॉम्पिटिटिव्ह डिजिटल अशा पद्धतीचं हे युग आहे आणि या युगात आपल्याला आपल्या मुलाबाळांना टिकायचं असेल तर त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण किंवा त्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आपण समाज म्हणून अवेलेबल करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या गोष्टी तर आपण करतोच. प्रत्येक जयंतीला आपण मुला मुलींचा सन्मान करतो, त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांना पुरस्कार देतो. ह्याच्या पलीकडे जाऊन आपण काही गोष्टी आणखी केल्या पाहिजेत आणि ती समाजाची पण गरज आहे. ती म्हणजे आपण आता याच्या पलीकडे जाऊन गव्हर्नमेंट आपल्यासाठी जे करते ते खूप कमी आहे ऍक्च्युअली असं मला वाटतं. परंतु आपण समाज म्हणून सुद्धा आपण ह्या मुला मुलींच्या भविष्यासाठी UPSCचे क्लासेस सुरू करायला पाहिजे, MPSCचे क्लासेस सुरू करायला पाहिजे. त्यांना रोजगार कसा मिळेल त्याच्या संदर्भात आपण त्यांचा विचार केला पाहिजे. समाजात खूप मोठी मंडळी आहे, दान देणारी आहे, आपल्याला हेल्प करणारी आहे. फक्त जी पण संस्था असेल किंवा जे पण माध्यम असेल ते माध्यम इतकं ट्रान्सपरंट पाहिजे की देणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की ह्या आपल्या देणगीचा किंवा आपल्या विचाराचा समाजाला खऱ्या दृष्टीने फायदा व्हायला पाहिजे. समाजातील मुला मुलींना भविष्यात स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मुलगा आपला IT, मुलगी IT होणार असेल तर ती डेप्युटी कलेक्टर का होऊ नये, ती
IAS का होऊ नये, ती IPS का होऊ नये, असा विचार आता समाजाने करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण या सगळ्या गोष्टींबरोबर तशा गोष्टींचा सुद्धा विचार कराल आणि भविष्यात मुला मुलींसाठी अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी जर कसे ते प्रिपेअर होतील, कशी तयारी करतील, किंवा असा एक चंग बांधला पाहिजे की समाजातून आपण कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी मुलांना अवेलेबल करून दरवर्षी आपल्या बहुजन समाजातला एखादी मुलगा मुलगी तरी उच्च पदाला पोहोचला पाहिजे, ही सगळ्यांनी खुणगाट बांधली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ, ज्या राजाने हे देखणं स्वप्न आपल्या सत्यात उतरवले, आपल्या खांद्यावर पेरलं, ते राजा शिवछत्रपती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी या समाजासाठी योगदान दिलं त्या सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे सर्व समाज बंधू, सर्वांना जय ज्योती जय क्रांती. परंतु जेवढेही वक्ते इथे बोलत होते, आपली ऊर्जा फार कमी दिसली मला. आपण एकदा ऊर्जा बघूया. आवाज नाहीये, वास्तवात आवाज नाहीये. ज्या महामानवांनी आपल्यासाठी अहोरात्र कष्ट केले, संघर्ष केला, आपले घरदार सोडली, समाजाला जागृत केलं, आणि आपण त्यांच्या पुण्याईने आपण इथे आज एवढ्या मान सन्मानाने या समाजामध्ये एक त्यांच्या पुण्याईने त्यांच्या योगदानाने उभा आहोत आणि आपला आवाज एवढा कमी येतोय. मला फाटक्या चड्डीवरती आमचं जेव्हा लहानपण जायचं आणि त्या सगळ्या एक आर्थिक परिस्थिती, जात, वर्ण व्यवस्था आणि ह्या व्यवस्थेमधून ज्या ह्या महापुरुषांनी आम्हाला एक राईट दिलं ह्या देशाचं की तुम्ही ह्या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला प्रत्येकाचा तो अधिकार आहे, तो आपल्याला मिळत नव्हता इथल्या वर्ण व्यवस्थेने किंवा इथल्या पेशवाई व्यवस्थेने, जो आपल्यावरती एक ही जात म्हणून, एक वर्ण म्हणून, एक व्यवस्था म्हणून आपल्यावरती लादली होती. त्या सर्व वर्ण व्यवस्थेला ह्या महापुरुषांनी मातीत काढलं आणि आपल्याला सन्मानाने या ठिकाणी उभं केलं. त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचा, त्या सर्व महापुरुषांचा पुन्हा एकदा जय जयकार करूया. आपण मला इथे संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्या महापुरुषांनी आपल्यासाठी एवढं अहोरात्र मेहनत केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या देशामध्ये जर कोणासोबत फाईट करायची असेल आणि तुम्हाला फ्रीडम पाहिजे असेल तर त्या फाईट आणि फ्रीडम साठी त्यांनी आपल्याला शिक्षण दिलं. आणि त्या शिक्षणासाठी जे जे करता आलं त्यांनी सर्व केलं. आपलं घरदार सोडली. महात्मा ज्योतिबा फुले तर एवढे मोठे उद्योगपती होते की त्यावेळेच्या टाटा बिर्ला सुद्धा गरीब होते, एवढे मोठे श्रीमंत होते, पण पूर्ण श्रीमंती समाजासाठी देऊन टाकली. त्यांचं प्रतीक शिवाजी महाराजांचं प्रतीक या दोघांचे विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणलं. अर्थातच हे जे जे महापुरुष आहेत त्यांनी सर्वांसाठी आपल्यासाठी योगदान दिलं. अर्थात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, त्या वाघिणीच्या दुधाप्रमाणे आपण वाढलं पाहिजे. त्या शिक्षणासाठी जर आपण सर्वांना विनंती करतो, अंबरनाथ माळी समाज सेवा संघ आहे, कुणाच्याही शिक्षणासाठी कधीही कुठलीही गरज लागली एक लहानसा कार्यकर्ता म्हणून आपण विनंती करतो की नक्कीच मला कळवा. शिक्षणासाठी जे जे असेल की ते माझ्याकडनं नक्कीच मी प्रयत्न करेन. पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुलेंचा, सावित्रीबाई फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. क्रांतीसूर्य महामानव डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुले जयंती त्यानिमित्त दरवर्षाप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम मागच्या वर्षी मला दुसऱ्या ठिकाणी झाला, कुठल्या तरी गार्डनमध्ये आम्ही जरा धावत आहोत. आणि आज हा रोटरी हॉलमध्ये होतोय त्यानिमित्त उपस्थित हजारे साहेब ज्यांचं व्याख्यान झालेलं आहे, चांगलं उद्बोधक असं, म्हणजे अगोदर समजलेले महात्मा फुलेंना आता न समजले महात्मा फुले सर आता समजले असते. आपण वाचतो पण वाचल्यानंतर परत सोडून देतो, पण आज अगदी कानात तेल घालून तुम्ही ऐकत होता. आमचे मित्र स्वप्नील शिवसेनेचे शहर प्रमुख आमचे ॲडव्होकेट संदीपजी, शिवसेना महिला आघाडीच्या महिला संघटिका राऊत मॅडम, अनिल भोये उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू, सन्माननीय व्यासपीठ,
आणि उपस्थित सर्व समाज बंधू भगिनी आणि मातांनो, सर्वात प्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो आजच्या. आणि सर्वात पहिले महात्मा म्हणजे महात्मा गांधींच्या अगोदरचे सुद्धा महात्मा पण ज्योतिबा फुले यांना का म्हटलं ते आज आपल्याला कळायचं. म्हणजे 200 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र कसा असेल, हा देश कसा असेल, तिथली संस्कृती काय होती, आज सुद्धा महिलांवर अत्याचार किती होतात, त्यावेळेस कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे. पहिले महिलांना न्याय देणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई. किती कठीण प्रसंग असेल त्यावेळेस त्यांचा. आताचा काळ आपण कम्पेअर केला तर आपण फार सुखी आहे. त्यावेळेस काय असेल, पहिले समाज सुधारक म्हणजे फक्त सुधारक बोलणारे नव्हते, ते करणारे होते. बरेच नुसते बोलगेवढे असतात. आज सुद्धा तुम्हाला सरकारला लाडकी बहीण योजना तुम्हाला करावी लागते, पण महात्मा फुलेने त्यावेळेस सर्वांना लाडक्या बहिणी केल्या होत्या. बरोबर ना, सगळ्यांनाच केलं होतं की नाही. पण आम्ही चुकतोय, आम्ही आमची फक्त खोपटं घेऊन चाललो. महात्मा फुलेंनी संपूर्ण समाजाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा महात्मा फुलेंनी संपूर्ण समाज सुरक्षित कसा होईल, सुखी कसा होईल, संपन्न कसा होईल, वैचारिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या हे स्वप्न पाहिलं आणि ते संपूर्ण महाराष्ट्राला दिलं. आता आम्ही डबकी घेऊन चाललो. जसं आता सांगितलं की आता आम्ही घराच्या बाहेर पडून हे विचार फक्त आम्ही ऐकले, त्याचा प्रचार केला पाहिजे. नुसतं विचार राहिले पाहिजे, विचाराचा प्रसार झाला तर तो कृती देतो. आणि विचार घेतलेले प्रचार म्हणजे कृतीत आले पाहिजे, ते कृतीत येईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने जे त्यावेळेस महात्मा फुलेंनी पाहिलेलं स्वप्न महाराष्ट्राचं किंवा या देशाचं ते साकार करण्यासाठी आपण सर्व मिळून कामाला लागूया. तीच खरी जयंती साजरी केली जात नाही तर मग जयंती आपण साजरी करतोय. मिरवणूक काढली, महात्मा फुलेंना घेतली, पण नंतर माझं आणि माझंच, माझं आणि कबाड ओझं, सगळं कबाड ओझं घेऊन जातो. महात्मा फुलेंनी कबाड ओझं केलेलं नाही. त्यावेळेस असलेले किती टर्नओव्हर किती होता, त्यांनी फक्त समाजसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. आणि आम्ही आमचं छोटंसं आहे तरी आम्ही उरावर घेऊन करतो. आम्ही काय घेऊन जाणार नाही. आता डॉक्टर आमदारांनी आमचं सांगितलं की सगळं आम्ही देतोय तुम्हाला, पण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज हजारे साहेबांनी आपल्याला दिलेले, आम्ही लोकांना दिलं पाहिजे तर त्याचा अर्थ होईल. नाही तर व्याख्यान ठेवलेलं मी ऐकलं, हा इथं इथपर्यंत आम्ही पुढे त्याचा प्रचार केला पाहिजे की अशा महापुरुषाला, महामानवाला मी जयंती निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि चांगला समाज त्यांनी जसं सत्यशोधक, फक्त माणसातला माणूस शोधला, सत्य शोधायचं. सत्यशोधक म्हणजे काय, सत्याचं शोधन, पण ते होत नाही. आता असत्याचा बोजवारा चाललेला आहे. पण मग सत्यशोधक समाजाची पुन्हा गरज आहे. ती सत्यशोधक चळवळ चालू केली पाहिजे. हजारे साहेब तुमच्या व्याख्यानामधून सांगा, ते आता ती समाजाची गरज आहे. नको त्याचं वय चाललेलं आहे. बरोबर आहे ना. हो, एक गोपी मनात असे सार्थ अभिमान, जगात नाव गाजे हाच सन्मान. आमच्या ज्योतिबांची वेगळीच शान, आमच्या ज्योतिबांची वेगळीच शान. फुले आणि सावित्रीबाई फुले जर नसते तर कदाचित आपण सगळेजणच या ठिकाणी या विचार मंचवर किंवा जे काही आपले विचार आहेत ते आपण व्यक्त करू शकलो नसतो. आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती, आज आपण माझ्या माहितीप्रमाणे 198वी जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. भव्य अशी मिरवणूक सुरुवातीला मला वाटतं निघाली आणि जो पिवळा रंग आहे तो पिवळा रंग एक चांगल्या प्रकारचं प्रतीक या ठिकाणी दर्शवत आहे. हा पिवळा रंग म्हणजे आपल्या समाजाची ही एक एकता याच्याने निश्चितच या ठिकाणी आपल्याला जाणवते. तो कितीतरी खळखळ असा काळ असेल की ज्यावेळेस ज्योतिबांनी ज्ञानाची ज्योत पेटवली, अर्थात त्यांना साथ दिली ते आमच्या सावित्री आईंनी. माझ्या सगळ्या भगिनी या बाजूला खूप मोठी संख्या आहे भगिनींची, ते बघून खूप आनंद होत आहे या ठिकाणी. आणि काही भगिनींचा या ठिकाणी देखील सन्मान केला, ते बघून आणखी खूप. त्या दिवशी माझे सगळे समाज बांधव
एकटे जाणार नाहीत थिएटरमध्ये, लक्षात घ्या. माझ्या अंबरनाथचे सगळे समाज बांधव एकाच वेळेस तो चित्रपट बघायला जातील आणि तीच खरी आपली एकी त्या ठिकाणी असेल. तुम्ही इतिहास बदलू शकत नाही. तुम्ही प्रवक्ते झाले म्हणून तुम्ही मागचा इतिहास अजिबात बदलू शकत नाही. छोटा मुलगा ज्यावेळेस आमच्या सावित्रीवर दगड भोंडे शंच गोळे ज्यावेळेस फेकतो, त्याला अक्कल शिकवणारे कोण होते त्यावेळेस? अरे तुमचं जरा परीक्षण करा. आज आमच्या ज्योतिबांना आणि आमच्या सावित्रींना अख्ख्या जगात मानणारे आहेत. अरे भारतरत्नपेक्षा आमच्या ज्योतिबांना जी पदवी प्राप्त झालेली आहे ती आमच्यासाठी फार मोलाची आहे. आणि ती पदवी म्हणजे महात्मा पदवी. फक्त 2च लोकांना महात्मा पदवी प्राप्त झालेली आहे. अर्थात ती त्यांना कोणी दिली? ती फक्त जनतेने दिलेली आहे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. मला या ठिकाणी बोलवून निमंत्रण दिलं, मान सन्मान केला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि आम्ही आश्वासनं देऊ शकत नाही, पण ठामपणे सांगतो की आम्ही ही संघटना तुमच्या पाठीशी आहे, महात्मा फुलेंच्या पाठीशी, या समाजाच्या पाठीशी, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. की आपण इथे आलात, भरभरून प्रेम दिलं. असंच प्रेम यापुढे पण मिळेल. कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे आणि सर्वांना महात्मा फुले जयंती निमित्ताने शुभेच्छा. सर्वांचे आभार. पोलीस डिपार्टमेंटचे आभार, फायर ब्रिगेडचे आभार, लाऊडस्पीकर वाल्यांचे आभार, सर्व जे पण पदाधिकारी कार्य करत होते त्यांचेही आभार. खूप तन मन धनाने त्यांनी कार्य सिद्धीस नेलं, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार आहे संस्थेच्या वतीने. बुडारे साहेब पण आलेत, हजारे साहेब आलेत, आमच्या विनंतीला मान देऊन आमदार साहेब आलेत, यांचे पण आभार. धन्यवाद. कार्यक्रम इथे संपलेला आहे. जेवणाची आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198वी जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. आणि आम्ही माळी समाजसेवा संस्थेअंतर्गत दरवर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांची ही जयंती फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने पार पाडत असतो. आणि केवळ जयंती नव्हे तर आम्ही वेगवेगळे उपक्रम आमच्या या माळी समाजसेवा संघातर्फे वर्षभर चालवत असतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर आहेत, आरोग्य शिबिर आहेत, काही गरजू शिक्षणासाठी असतील तर त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य पोच करण्याचं कार्य आमची संस्था या ठिकाणी करत असते. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 198वी जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देते. आपल्या माध्यमातून आज प्रबोधन करण्यात आलेलं आहे. साहेब काय सांगा? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचाराचा हा प्रगल्भ भारत व्हावा, या राष्ट्रामध्ये सामाजिक क्रांतीचे अग्रणी प्रणेते म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा विचार जनमानसात गेला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने एवढा सुंदर असा भव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वच फुलेप्रेमींना, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सर्व भारतीयांना मी मनापासून प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि मी या निमित्ताने या सगळ्या मंडळाचंही अभिनंदन करतो. परंतु आजच्या घडीला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांना आणि त्यांच्या समग्र इतिहासाला दडपण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. तर अशा लोकांना सुद्धा मला विनंती करायची आहे की क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांचं होणं हे किती गरजेचं आहे. जेव्हा आपण मानवतावादी, समतावादी आणि विवेकवादी होत असतो तेव्हा समता, ममता आणि मानवता ही आपल्या ठाई आली तरच खऱ्या अर्थानं हा राष्ट्र आणि तुमचं चारित्र्य संपन्नतेकडे जात असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्या लोकांना, ज्यांनी खऱ्या अर्थानं या एका देशातून हे जे फुंकार आज या देशात उमटले जात आहेत किंवा काही लोक मुद्दामून विरोध करत आहेत, म्हणजे फुले चित्रपटाच्या माध्यमातून असेल या सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजावर सुद्धा आमचा आक्षेप आहे की काहीच गोष्टींना त्या ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न केला जातोय. मला सांगा, इतिहास हा इतिहास आहे म्हणूनच दाखवला जातो. इतिहासाला बदलण्याचा, तोडण्याचा, बोलण्याचा कुठलाही प्रयत्न
यांच्याकडून होऊ नये अशी मला त्यांना विनंती करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 जानेवारी 1848लाच महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे. त्याच्यामुळे जर काही लोकांची स्क्रिप्ट वाचण्याची पद्धत मला वाटतं आता पुढे आली आहे, त्यांनी आपण एक राजकारणी आहोत, आपण एका लोकसभेचे सदस्य आहोत याचं भान ठेवूनच आपलं वक्तव्य केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या विचारांना आपण स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारूनच मानवतेचा माणूस होण्याचा एक आनंद जर ज्योतिराव फुल्यांचे विचार तुम्ही स्वीकारले तुम्हाला नक्की मिळतील. म्हणून अशाही लोकांना मला विनंती करायची या निमित्ताने की आपण कृपा करून महात्मा ज्योतिराव फुल्यांचे विचार आत्मसात करा, हा इतिहास वाचा, मूळ संशोधनापर्यंत पोहोचा आणि मग तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुलेंनी नैसर्गिक न्यायानं मानवतावादाचा स्वीकार केला आहे. माणसाला माणूस करण्याची भूमिका महात्मा फुलेंनी आपल्या समग्र चरित्रातून लोकांना दिली आहे. आणि अशा महात्म्याचं इतिहासाची तोडमोड करण्याचं पाप व्यवस्थेने किंवा अशा कुठल्याही व्यक्तीनं करू नये. काही लोकांनी त्यांना ऐनवेळी कधीतरी ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष व्हायचं असतं आणि कधी हिंदू महासभेचा अध्यक्ष व्हायचं असतं. मला त्यांना सांगायचं आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनामध्ये कितीतरी लोक हे ब्राह्मण आहेत. भिडेवाड्याला पहिल्या मुलींच्या शाळेसाठी जागा देणारे भिडे हे ब्राह्मण आहेत. अशा लोकांना आपण स्वीकारायचं आहे की दगड मारणाऱ्यांना आपण स्वीकारायचं आहे हे आपण आपल्या सोयीस्कर भूमिकेने आपण नेहमी स्वीकारत असता. कारण आपली भूमिका इकडेही पाहिली तर कधी हिंदू महासभा असते, कधी ब्राह्मण महासभा असते आणि ज्योतिराव फुलेंच्या बाबतीत आपण तीच चूक करतोय. आपण कर्मठ होण्यापेक्षा आपण माणूस झालेलं कधीही चांगलं हेच महात्मा फुलेंचं समग्र चरित्र सांगतं. आणि मला त्यांना विनंती करायची या निमित्ताने की हा देश मानवतेने, ममतेने आणि समतेने चालला पाहिजे. इथल्या तळागाळातल्या विस्थापितांना, शेतकऱ्यांना, बालमजुरांना, बेरोजगारांना प्रत्येकाला या देशात समान न्यायानं आणि ममतेनेच वागवलं पाहिजे. गुन्हेगार असेल तर त्याला दंडित केलं पाहिजे. हीच न्याय भूमिका या संविधानाने या देशाला दिलेली आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंचा इतिहास कुणीही दडपू शकत नाही आणि असा प्रयत्न झाला तर आम्ही फुले प्रेमी नक्की हाणून पाडू. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय